नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी कोमल धस आपणा सर्वांचे सहर्ष स्वागत करीत आहे आपल्या JS एज्युकेशन या यूट्यूब चॅनलवर। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण 22 फेब्रुवारी 2026 रोजी झालेल्या पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता 5वी विषय इंग्रजी विषयाची उत्तरसूची संभाव्य उत्तरसूची स्पष्टीकरणासह अपलोड करण्यात येत आहे। आपण जर चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला देखील क्लिक करा, जेणेकरून आपल्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन सर्वात आधी आपणापर्यंत पोहोचेल। चला तर वळूया आपल्या प्रश्नांकडे। फर्स्ट क्वेश्चन आहे, आयडेंटिफाय द मिसिंग पंक्च्युएशन मार्क इन द गिवन सेंटेन्स। ईश्वरी स्पोक अबाउट हर फॅमिलीज ट्रिप टू काश्मीर। इथं कोणतं पंक्च्युएशन मार्क वापरता येईल? तर इथं ॲपोस्ट्रॉफी हे पंक्च्युएशन मार्क वापरता येईल। इथं फॅमिलीच्या इथं वायच्या पुढे ॲपोस्ट्रॉफी हे पंक्च्युएशन मार्क वापरता येईल। नेक्स्ट क्वेश्चन आहे, रिअरेंज द नंबर्स अँड मेक अ मीनिंगफुल वर्ड विच इज रिलेटेड टू द साऊंड ऑफ ॲन ॲनिमल। या लेटर्सपासून आपल्याला एक मीनिंगफुल वर्ड बनवायचा आहे। तर तो वर्ड कोणता होतो? SQUEAK, स्क्विक। आणि हा एका ॲनिमलचा साऊंड आहे आणि तो ऑप्शन नंबर 1 मधील हे अंक ठेवले असता हा वर्ड तयार होतो, म्हणून ऑप्शन नंबर 1 हे प्रश्नाचा आन्सर आहे। नेक्स्ट क्वेश्चन आहे, आयडेंटिफाय द करेक्ट पिक्चर फॉर द गिवन ॲक्शन वर्ड। शिफ्ट, शिफ्टचा अर्थ होतो चाळणे, मग ऑप्शन नंबर 4 इज करेक्ट आन्सर। इथं बघा चाळण्याची क्रिया आहे। नेक्स्ट क्वेश्चन आहे, फिल इन द ब्लँक। ॲन एलिफंट इज डॉट डॉट दॅन अ माऊस। इथं या क्वेश्चनचा आन्सर आहे ऑप्शन नंबर 3 बिगर। ॲन एलिफंट इज बिगर दॅन अ माऊस। नेक्स्ट क्वेश्चन आहे, पिक आउट द करेक्ट करंट करन्सी ऑफ इंग्लंड। इंग्लंडची करन्सी कोणती आहे? तर पाऊंड। ऑप्शन नंबर 1 इज करेक्ट आन्सर। क्वेश्चन नंबर 6, पिक आउट द इनकरेक्ट ऑप्शन फॉर द गिवन वेब डायग्राम। या वेब डायग्राममध्ये कोणतं ऑप्शन इनकरेक्ट असेल आपल्याला असं विचारले, तर ऑप्शन नंबर 3 आहे डिसओबे पेरेंट्स। क्वेश्चन नंबर 7, आयडेंटिफाय द पंक्च्युएशन मार्क फ्रॉम द गिवन सेंटेन्स। हाऊ लकी आय ॲम। तर इथं कोणतं पंक्च्युएशन मार्क वापरला आहे? एक्सक्लेमेशन मार्क। नेक्स्ट क्वेश्चन आहे, चूज द करेक्ट ऑप्शन। हर लेक्चर वॉज हेल्ड ऑन 2:30 PM. शी रिच्ड 15 minutes बिफोर द लेक्चर. व्हॉट इज द करेक्ट टाईम ऑफ हर अरायवल। बघा, तिचं लेक्चर कितीला होतं? 2:30 वाजता होतं आणि ती 15 मिनटं अगोदर पोहोचली। मग 2:30 या 2:30 मधून 15 मिनिट मायनस करायचे, मग किती येतील? 2:15 म्हणजे 2:15, क्वार्टर पास्ट 2। ऑप्शन नंबर 3 इज करेक्ट आन्सर। नेक्स्ट क्वेश्चन आहे, सिलेक्ट द करेक्ट ऑप्शन। ही संख्या आहे 10 मिलियन। ऑप्शन नंबर 4 10 मिलियन। क्वेश्चन नंबर 10, आयडेंटिफाय द करेक्ट सेंटेन्स विच इंडिकेट्स ॲन ॲक्शन इन द पास्ट। म्हणजे पास्टमधील भूतकाळातील ॲक्शन कोणत्या वाक्यामध्ये दाखवले आहे? ऑप्शन नंबर 2 इज करेक्ट आन्सर। कुणाल बॉट अ न्यू बाईक यस्टरडे। इथं बॉट हा शब्द पास्ट टेन्समधील आहे आणि यस्टरडे हा सुद्धा पास्ट टेन्स ही इंडिकेट करतो। आणि इथं बघा, विल म्हणजे इथं फ्युचर टेन्स आहे आणि रोहन अँड अर्णव लाईक टू इट नूडल्स या वाक्यामध्ये इथं प्रेझेंट टेन्स आहे आणि इथं 4th सेंटेन्समध्ये सुद्धा प्रेझेंट टेन्स आहे, म्हणून ऑप्शन नंबर 2 इज करेक्ट आन्सर। क्वेश्चन नंबर 11, सिलेक्ट द करेक्ट स्लोगन फॉर द गिवन पिक्चर। या पिक्चरसाठी कोणतं स्लोगन करेक्ट आहे? तर ऑप्शन नंबर 1, वन अर्थ, वन फॅमिली, वन फ्युचर। नेक्स्ट क्वेश्चन आहे, फिल इन द ब्लँक। वी हॅव डॉट डॉट इन जापान। इथं इनच्या अगोदर कोणतं आर्टिकल येईल? तर इथं इनमध्ये सुरुवात ईने झाली आहे, ई हा स्वर आहे, म्हणून इथे ॲन हे आर्टिकल येईल। ऑप्शन नंबर 4। नेक्स्ट क्वेश्चन आहे, सिलेक्ट द करेक्ट ऑप्शन टू कंप्लीट द गिवन कॉन्व्हर्सेशन। अमन सेड डॉट डॉट आय स्पिल्ड वॉटर ऑन युअर शर्ट। हा अमन काय म्हणतोय सुजलला की माझ्याकडून तुझ्या शर्टवर पाणी सांडलं आहे। मग हा सुजल म्हणतो नेव्हर माइंड इट विल ड्राय अप। मग इथं कोणतं ऑप्शन येईल? तर आय एम सो सॉरी। हा अमन म्हणतो आय एम सो सॉरी, आय स्पिल्ड वॉटर ऑन युअर शर्ट। ह्याच्याकडून या अमनकडून सुजलच्या शर्टवर पाणी सांडलं आहे म्हणून तो
आय एम सो सॉरी म्हणतो, म्हणून ऑप्शन नंबर 3 इज करेक्ट आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन आहे, चूज द करेक्ट ऑप्शन फॉर द रिडल. आय एम ॲन इन्सेक्ट बट आय हॅव 8 लेग्स. आय वीव माय वेब. हू ॲम आय? इथं जाळं कोण विणतो? जाळं विणणारा किडा कोणता आहे? तर स्पायडर. स्पायडर म्हणजे कोळी. ऑप्शन नंबर 3 इज करेक्ट आन्सर. क्वेश्चन नंबर 15, चूज द करेक्ट कॉम्प्लिमेंट फॉर द गिवन सिच्युएशन. ए सेड, हेलो, युअर हँडरायटिंग इज सो नीट अँड टायडी. इट रिअली लुक्स नाईस. बी सेड, थँक्स. तर इथं कोणती कॉम्प्लिमेंट योग्य असेल? एक्सेलेंट. ऑप्शन नंबर 2. नेक्स्ट क्वेश्चन आहे, सिलेक्ट द करेक्टली पंक्च्युएटेड सेंटेन्स. ऑप्शन नंबर 2 इज करेक्ट आन्सर. लुक, अलोनुष्का क्राईड वन ऑफ द चिल्ड्रन. नेक्स्ट क्वेश्चन आहे, इन्स्ट्रक्शन फॉर क्वेश्चन नंबर 17 अँड 18. रीड द ॲडव्हर्टाइजमेंट केअरफुली अँड चूज द करेक्ट ऑप्शन. इथं ॲडव्हर्टाइजमेंटमध्ये काय दिलेलं आहे? फ्रेश फ्रूट ज्युसेस फॉर अ हेल्दी ब्रेकफास्ट. क्वेश्चन नंबर 17, विच ॲडजेक्टिव्ह इज मेन्शन फॉर द वर्ड ब्रेकफास्ट. इथं ब्रेकफास्टसाठी कोणतं ॲडजेक्टिव्ह मेन्शन केलेलं आहे? तर हेल्दी. ऑप्शन नंबर 1 हेल्दी. क्वेश्चन नंबर 18, हाऊ मेनी पॅकेट्स आर देअर. त्या ॲडव्हर्टाइजमेंटमध्ये किती पॅकेट्स दिले होते? तर 2 पॅकेट्स दिले होते. ऑप्शन नंबर 4 2. इन्स्ट्रक्शन फॉर क्वेश्चन नंबर 19 to 21. 19 क्वेश्चन नंबर 19, हू इज मिस सुनैना. मिस सुनैना कोण होत्या? इथं दिले, अ स्टुडंट ऑफ मिस सुनैना. मिस सुनैना या टीचर होत्या. कोणाच्या टीचर होत्या? इथं लिटल अश्ले इज अ डॉटर टू हर पॅरेंट्स, अ सिस्टर टू हर ब्रदर, अ फ्रेंड ऑफ कनिका अँड अ स्टुडंट ऑफ मिस सुनैना. म्हणजे ही लिटल अश्लेय ही मिस सुनैनाची कोण आहे? तर स्टुडंट आहे आणि मिस सुनैना या टीचर आहेत. ऑप्शन नंबर 2 इज करेक्ट आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन आहे, चूज द करेक्ट ऑपोजिट वर्ड फ्रॉम द पॅसेज फॉर द गिवन वर्ड. एनिमी. एनिमी म्हणजे शत्रू आणि याचा ऑपोजिट वर्ड आहे फ्रेंड. ऑप्शन नंबर 4 फ्रेंड. क्वेश्चन नंबर 21, विच रिलेशन इज नॉट मेन्शन इन द पॅसेज. या पॅसेजमध्ये कोणतं रिलेशन मेन्शन केलेलं नाही? तर फॉलोअर्स. ऑप्शन नंबर 1 स्टुडंट, पॅरेंट्स अँड डॉटर हे इथं मेन्शन केलेलं आहे. क्वेश्चन नंबर 22, रीड द वर्ड केअरफुली अँड फाइंड आउट द वर्ड दॅट डज नॉट फॉर्म फ्रॉम द गिवन ऑप्शन्स. हा वर्ड आहे क्रिएचर आणि याच्यापासून इट, आर, क्रिएट हे वर्ड्स तयार होतात, परंतु कॅप्चरमध्ये बघा इथं पी आहे. हा पी इथं नाही, त्यामुळे हा वर्ड इथं फॉर्म होऊ शकत नाही. ऑप्शन नंबर 3. क्वेश्चन नंबर 23, आयडेंटिफाय द सुटेबल होमोफोन फॉर द फॉलोइंग सेंटेन्स. इफ यू ड्रॉप युअर फोन यू माई डॉट डॉट इट. इथं काय येईल? तर ब्रेक येईल, ब्रेक. ऑप्शन नंबर 3, इफ यू ड्रॉप युअर फोन यू माईट ब्रेक इट. क्वेश्चन नंबर 24, चूज द डायग्राम केअरफुली अँड सिलेक्ट द करेक्ट आन्सर. बघा हे इथं निरीक्षण करायचं आहे. द ॲरो ऑफ द मिनिट हँड शोज द डॉट डॉट डायरेक्शन. इथं बघा हा आहे मिनिट काटा आणि हा मिनिट काटा कोणत्या डायरेक्शनला आहे हे आपल्याला विचारलं आहे. इकडं उजव्या बाजूला असते ईस्ट आणि ईस्टच्या ऑपोजिट असते वेस्ट, वर असते नॉर्थ आणि इथं खाली असते साऊथ. आणि आपल्याला काय विचारले? हा मिनिट काटा कोणत्या डायरेक्शनला आहे? तर हा मिनिट काटा नॉर्थ वेस्ट डायरेक्शनला आहे. ऑप्शन नंबर 1 नॉर्थ वेस्ट. क्वेश्चन नंबर 25, रेकग्नाइज द करेक्ट ऑक्युपेशन फॉर द गिवन टूल. कॅनव्हास. तर कॅनव्हास कोणत्या ऑक्युपेशनसाठी लागतो? तर आर्टिस्ट. ऑप्शन नंबर 4 आर्टिस्ट. तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण 22 फेब्रुवारी 2026 रोजी झालेल्या पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता 5वीची इंग्रजी विषयाची संभाव्य उत्तरसूची अपलोड केलेली आहे. आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि जेएस एज्युकेशन या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.